पत्रकारांना आईवरून शिव्या आणि धमक्या देणाऱ्या संजय दिना पाटलावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलेला आहे। गँगस्टर बोलणार नाही असं हा खासदार बोलतो, कारवाई होणार की नाही हा सवाल राज ठाकरेंनी केला। बघूयात। बनकर नाहीतर भाई मी विसरून जाईल, मी खासदार आहे। तुम्ही काय तुम्ही उगाच माझ्या बोट घालतात आहे। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला। पण ते लिहायचं करायचं करा। मुख्यमंत्र्यांना सुद्धा सिद्ध करावं लागेल की कायद्यापुढे कोण नाही, खासदार पण नाही। मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे। मगरूर आणि धमकीबाज खासदारावर कारवाई का होत नाही आणि Y+ सुरक्षा कशासाठी असा सवाल विरोधकांनी केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा संजय दिना पाटीलवर संताप व्यक्त केलाय। आज काय राजकारण सुरू आहे आपण पाहताय। सत्तेच्या पैशातनं फोडाफोडी सुरू आहे। गँगस्टर बोलणार नाही असं तो खासदार बोलतोय। बॉम्ब न फोडेन 5 खून केलेत इतकं सगळं बोलतो तरी चौकशी नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। 5 जणांना मारलेलं आहे असा इशारा देताना संजय पाटीलनं संजय राऊतांना घरात घुसून मारण्याची आणि बॉम्ब न उडवण्याची धमकी दिली। त्यानंतर पाटलानं फुटीवरून प्रश्न विचारल्यानं पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि आईवरून शिव्याही दिल्या। शेवट कोणाचं तरी संरक्षण असल्याशिवाय ते म्हणतात की माझ्यापुढे कोण आलं तर मी त्याच्यावर बॉम्ब टाकीन, नाही तर गोळ्या मारीन। कुठली भाषा आहे, कुठली लोकशाहीत आपण जगतोय? आणि अशा लोकांना जर सरकारने स्पेअर केलं तर हे वाढ उद्या ते बोललेत, उद्या अजून कोणतरी बोलेल, त्याच्यानंतर अजून कोणतरी बोलेल। आणि मग कायद्याचं जे मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की इथे कायद्यापुढे कोणी नाही, तर एकदा हे मुख्यमंत्र्यांना सुद्धा सिद्ध करावं लागेल की कायद्यापुढे कोण नाही, खासदार पण नाही, हे सिद्ध करावं लागेल। प्रसार माध्यमाच्या सर्व संघटनांनी निषेध केला। कुठं त्याच्यावर FIR नोंद झाली का? पोलिसांनी त्यांना चौकशीला त्या ठिकाणी बोलवलं का? मला वाटते हे राज्याचा वरदास्त असल्याशिवाय असं धाडस कशाला करतात? ज्यावेळी एखादा सत्तेतला लोकप्रतिनिधी या पद्धतीची भाषा वापरतो त्याला अभय असतं। ते सरळ म्हणतात कमिशनरकडे जावा, कुणाकडेही जावा, म्हणजे अभय आहे। मला वाटते मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे असा जर मेसेज द्यायचा असेल तर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे। किमान 4था स्तंभ तरी या ठिकाणी न्यूट्रल राहील एवढ्यासाठी जे प्रयत्न करणं अभिप्रेत आहेत ते सरकारनं करावेत। ते अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीची भाषा आहे। ते अत्यंत जीवे मारणं म्हणजे पार्ट 2 आहे गुन्हेगारी संहितेमध्ये। आणि त्यामुळं पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करावा। राज्य सरकारच्या वाय सिक्युरिटीमध्ये असलेल्या किमान व्यक्तींनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना आणि राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या महत्त्वाच्या पत्रकारांना, ज्यांना डेसिग्नेट पत्रकार आपण दिले आहेत, त्यांना बोलणं, त्यांच्याबद्दल धमकी वजा बोलणं असं योग्यच नाही आहे। माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू, पण संजय दिना पाटलालाही माझी या माध्यमातून विनंती आहे आणि आपल्याच पत्रकारांना चॅलेंजिंग भूमिकेत बोलणे हे काही योग्य होणार नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र संजय पाटलाला जमिनीवर आणण्याचं काम केलं। पण शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री शिवीबाज संजय पाटलाचा उदो करतायत। आमदार प्रकाश सुर्वेंना संजय पाटलाची भाषा सुसंस्कृत वाटतेय, तर मंत्री उदय सामंतांनी संजय पाटील असेच वागता, त्यांची बॉडी लँग्वेजच तशी आहे आणि कसे जिवलग मित्र आहे हे पटवून सांगतायत। मला नाही वाटत संजय पाटील अशी काय करते। संजय पाटील चांगले सुसंस्कृत आणि सभ्य माणूस आहे। त्याच्या उभ्या आयुष्यात त्याच्यावर एक साधी NC सुद्धा नाही आहे। आम्ही त्यांना चांगले ओळखतो, आमचे चांगले मित्र आहेत, ते असे करतील असं मला वाटत नाही। संजय दिना पाटलांना जर तुम्ही जवळून बघितलं तर त्यांचा वागण्याची पद्धतच तशी आहे, त्यांची बॉडी लँग्वेजच तशी आहे। संजय पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मला असं वाटतं की तो विषय सगळ्यांनीच थांबवणं गरजेचं आहे। संजय पाटलांसारखा जीवाला जीव देणारा मित्र देखील असू शकत नाही। माझी देखील आपल्याला विनंती आहे की भविष्यामधनं राजकारण करत असताना त्यांच्याकडनं अशा पद्धतीची भूमिका परत घेतली जाणार नाही। संजय दिना पाटीलला उपमुख्यमंत्री शिंदेंनी समज दिली आहे। पुन्हा असं व्हायला नको अशा शब्दात शिंदेंनी पाटलाला खडे बोल सुनावल्याचंही कळतंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेतनं फुटून संजय पाटील शिंदेंच्या शिवसेनेत आला। सत्तेत येताच Y+ सुरक्षा तैनात झाली। कदाचित याच सुरक्षेची हवा डोक्यात गेल्यामुळे पत्रकारांच्या आईला शिव्या देणं, मला सुरक्षेची गरज नाही म्हणत मुंबई पोलीस कमिशनलाही आव्हान देण्यापर्यंतची त्याची मजल पोहोचली। त्यामुळे आता अशा खासदाराची सुरक्षा काढून घ्या अशी मागणी मनसेनं केली आहे। हे स्वतः येणार आहेत का सिक्युरिटी सोडून काय करायला? जे बोलतात आहे ना, मी कधी बोललो, कशावरती रिॲक्शन दिलं? तुम्ही काय कराल तर मी करू, मी कशाला जाणार आहे त्यांच्याकडे, मला काय पडलंय आणि मी कशाला कोणाला हे करू? जेव्हा
ते काय करतील तर आमची तयारी असणार ना बाबा. काय आम्ही काय ते येणार आणि आम्ही मार खायचा उगाच? अरे वा, मी सांगितलंय तुम्हाला, त्यांना येऊ दे, लीडर लोकांना जे बोलतात आहे ना त्यांना येऊ दे ना, त्यांची पण सिक्युरिटी सोडून येऊ दे ना. मला काय, मी सिक्युरिटी मागितलेली नाही बाबा, मला सिक्युरिटीची गरज नाही आहे. त्यांना सिक्युरिटीची गरज आहे. सिक्युरिटीची खोटं स्वतःच्या दादा लोकांकडून फोन करवतात स्वतःलाच. माहिती आहे ना तुम्हाला ते, का विसरले तुम्ही लोक? मला असं वाटतं जर मागणी करणार आहेत का सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी? निश्चित माझं म्हणणं हे सरकारने स्वतःहून कालच करायला पाहिजे होतं की जो व्यक्ती अशा पद्धतीने वागतो त्याची सुरक्षा काढून घ्या. कशाला वाय+, म्हणजे तुम्ही लोकांना, पत्रकारांना धमक्या देणाऱ्या, कमिशनरला धमक्या देणाऱ्या माणसाला वाय+ सुरक्षा देणार आहात का? हा प्रश्न टेक्निकल नाहीये किंवा कायदेशीर नाहीये, हा प्रश्न नीतिमत्तेचा आहे. आता हे खासदार साहेब आहेत, हे जर अशा पद्धतीने अरेरावी वागत असतील आणि ते स्वतःच म्हणत असतील मला सुरक्षेची गरज नाही, तर सरकार का जबरदस्ती देते सुरक्षा? दुसरा कुणी असता तर त्याच्यावर वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हे दाखल झाले असते, पण अद्याप संजय पाटीलवर गुन्हा दाखल झालेला नाही. दिलगिरी वगैरे व्यक्त करून गुन्हा मिटवता येतो का, हाही प्रश्न आहे. कृष्णा सोनारवाडकर सह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.